ती वक्ष पोकळीत एक नळी असते, तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका म्हणतात. अन्न खाण्यासाठी आपण तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते. त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो. तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते. त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. जलोदुगी भाग गुदद्वाराद्वारे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. निरनिराळी अंतरिंद्रिय मिळून अन्नमार्ग बनतो. अन्नमार्गाचा ग्रासनलिका हा एक भाग आहे. हृदय. आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो. ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते.